पुंडलिकावर हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, वासुदेव हरी. ज्ञानदेवे रचलिया पाया, उभारले देवालया. नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. संत बहिणाबाई आपल्या या अभंगात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ कशा पद्धतीने रोवली गेली याची माहिती देतात. 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी या भूमीत वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि तुकोबारायांनी त्यावर कळस चढवायचं काम केलं. महाराष्ट्राला संतभूमी म्हणून ओळख मिळवून देण्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत नामदेव यांसारख्या महान संतांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अभंगवाणीने आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामुळे वारकरी संप्रदाय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जगभर पोचलाय. येवती येथील हा सप्ताह त्या समृद्ध परंपरेचा जिवंत प्रत्यय देतो. येवतीतील अखंड हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो वारकरी परंपरेचा जिवंत वारसा आणि सामूहिक भक्तीचा अद्वितीय सोहळा आहे. हरिमुखे म्हणा या गजरात सुरू झालेला हा सप्ताह गावकऱ्यांच्या श्रद्धा, समर्पण आणि एकात्मतेचे प्रतीक म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. सप्ताहाची सुरुवात विधिवत पूजनाने होत असून दररोज पहाटे काकड आरती, दिवसभर ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन व हरिजागर असे कार्यक्रम भक्तिभावाने पार पडतात. या 7 दिवसात विविध नामवंत प्रवचनकार आणि कीर्तनकार आपल्या वाणीने भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतात. प्रवचन कीर्तनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन, नैतिक मूल्यांची जपणूक आणि भक्तीचा प्रसार यांचा सुंदर संगम घडतो. सप्ताहाची सांगता द्वादशीला काल्याचे कीर्तन, महाप्रसाद आणि भव्य दिंडी सोहळ्याने केली जाते. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात निघणारी दिंडी संपूर्ण गावाला भक्तिमय वातावरणात रंगवते. येवती गावात एकादशी आणि पंढरपूर वारीची परंपराही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. त्यामुळे गावाची ओळखच वारकरी संस्कृतीशी जोडली गेली आहे. येवती गावामध्ये अखंड रूढी परंपराप्रमाणे चालत आलेला हरिनाम सप्ताह, या सप्ताहाला ज्या पूर्वजांनी चालू केल्या त्याला वार, तिथी आणि किती वर्षे झाली काय सांगता येत नाही. 2086 पासून 1986 पासून या सप्त्याला स्वरूप वेगळं दिलं आणि वेगळ्या स्वरूपामध्ये नित्यनेमानं काकड आरती, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ आणि कीर्तन सेवा रात्री 9 ते 11 याप्रमाणे आजपर्यंत या परंपरेनुसार हा सप्त्याची सेवा चालू झालेली आहे. तसेच 2000 सालापासून 1 महिन्याची एकादशी मंदिरामध्ये कीर्तन सेवा चालू झालेली आहे. त्यानंतर 2005 पासून मंदिरामध्ये दुसऱ्या पंधरवड्याची एकादशी सेवा सुरू झालेली आहे. असा हा अखंड नित्यनेम चालू झालेला आहे. 2021 साली मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना केल्यापासून आज अखेर मंदिरामध्ये पहाटे काकड आरती आणि सायंकाळी मंदिरामध्ये हरिपाठ नित्यनेमानं केला जातो. दररोज पारायण सोहळ्यामध्ये सकाळी संत पंगत, सकाळचा संत पंक्तीपूर्वी नाश्ता, चहा, सकाळची संत पंगत आणि सायंकाळची देखील संत पंगत नित्यनेमानं आजपर्यंत चालू झालेले आहे आणि अखंडित ही चालू राहील. आपल्या पारायण सोहळ्यामध्ये 7 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये हा सोहळा चालू होतो आहे आणि 14 एप्रिलला काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये महाप्रसाद होईल. संध्याकाळी दिंडी भव्य असा दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे. विशेष म्हणजे 2021मध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर या धार्मिक उपक्रमांना अधिक बळ मिळालं. आज मंदिरात दररोज काकड आरती आणि हरिपाठ हा नित्यक्रम झाला असून गावात सातत्याने भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं.
अशा प्रकारे येवतीतील अखंड हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो संस्कृती, भक्ती आणि परंपरा, सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी संगम ठरतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, वासुदेव हरी.